पुढली बातमी अशी आहे की यूपीएससी परीक्षेमध्ये संभाजीनगरला गोंधळ झाला। गुगल मॅपने हा गोंधळ निर्माण केला। यूपीएससीचे विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिल्याचं कळतं। इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे अश्रू यामुळे अनावर झाले। देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडतात। संभाजीनगरमध्ये देखील मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेकरता दाखल झाले। मात्र गुगल मॅपने चुकीचं लोकेशन दाखवलं त्यांना आणि म्हणजे ज्या ठिकाणी परीक्षा होती जे केंद्र होतं ते कॉलेज वेगळंच आणि या गुगल मॅप दुसऱ्याच कॉलेजकडे घेऊन गेल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आपल्या केंद्रावर पोहोचण्याकरता 1 ते 2 मिनिटांचा उशीर झाला। त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी केंद्रात घेण्यात आलं नाही। शहरात जवळपास 50 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलंय आणि यावेळी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। संपूर्ण राज्यामध्ये आज यूपीएससीचा पेपर पार पडतोय। यूपीएससीचा पेपर वेगवेगळ्या केंद्रावर घेतला जातोय। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये गुगल ॲपवर ॲड्रेस चुकल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याच एक्झाम पासून वंचित राहावं लागतंय। विवेकानंद कॉलेज आपण या ठिकाणी बघतोय, जालना असेल, बीड असेल, अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी या ठिकाणी पेपर देण्यासाठी आलेले आहेत। मात्र या कॉलेजचा जो ॲड्रेस गुगल मॅपवर दाखवला जातोय तो ॲड्रेस वडगाव कोल्हाटीचा दाखवला जातोय। म्हणजेच इथून 10 ते 15 किलोमीटर अंतरचा हा ॲड्रेस पत्ता दाखवला जातोय आणि विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर त्यांना सांगण्यात आलं की इथं तुमचा एक्झाम नाही, तो विवेकानंद कॉलेजला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आज जाऊ दिल्या जात नाहीत। आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, काय नेमकी अडचण झाली, कुठून तुम्ही आलेले आहेत, कशाचा पेपर होता आणि कसल्या अडचणी तुम्हाला आता येतात? माझं नाव शुभम कोठारी आहे, मी जालन्यावरून आलो आहे। आज यूपीएससीचा प्रिलिमचा पेपर आहे 2024चा। मी जेव्हा जालन्यावरून निघलो तर हा ॲड्रेस टाकला होता कॉलेजचा, विवेकानंद सरदार दिलीप सिंग कॉमर्स कॉलेज, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर। तुम्ही जेव्हा हे गुगल मॅपवर टाकतात ॲड्रेस तर हा ॲड्रेस मला इथून 20 किलोमीटर लांब वालूस वडगाव MIDC मधली एक लोकेशन दाखवते। ह्याच चुकीमुळे मी तिथं अगोदर पोहोचलो 8:45 वाजता, पण मला तिथं जाऊन माहीत पडलं की यार ॲड्रेस चुकला आहे आणि मी तिथून इथं आलो तर मला इथं यायला 9 वाजून 2 मिनटं झाले। 9 वाजून फक्त 2 मिनटं वर झाले म्हणून मला आतमध्ये घेतलेलं नाही। हा कॉलेज तुम्ही गुगल मॅपवर सर्च करा, हा इथं पण दाखवत नाही गुगल मॅपवर, आता पण हा लोकेशन फेच करत नाहीये। काय अडचण आहेत? अवघ्या 2 मिनिटासाठी विद्यार्थ्यांना आज जाऊ दिल्या जात नाही। आयुष्यासाठी हा पेपर आहे, विद्यार्थी अनेक वर्षापासून याचे अभ्यास करतात, कसं बघताय? सर, हा एक मुलांसाठी ही पर्वणी असते। एवढा अभ्यास करून मुलं जर गुगल मॅप सारख्या किंवा प्रशासनाच्या छोट्या मोठ्या चुकांमुळं जर परीक्षेपासून वंचित राहत असतील, जेव्हा की त्यात त्यांची चुकी नव्हती। गुगल मॅप केल्यानंतर बाहेर गावून येणाऱ्यांना कुठली शहर सिटी माहिती नसते। गुगल मॅपवरती जे काय ॲड्रेस दिसतो, फोटो दिसतात, त्याच्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो। तिथे जाऊन जेव्हा कळतं की इथे आल्यानंतर इथं सेंटर नाही आणि ते सेंटर बदलून पुन्हा यायला 12 किलोमीटर आम्हाला ट्रॅव्हल करावं लागलं। कुठेतरी कॉलेज प्रशासनाने आणि संपूर्ण परीक्षा विभागाने याची काळजी घेणं, याची दक्षता घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।